हॅलो एव्हरीवन. इंटरव्ह्यू सिरीजच्या या पहिल्या प्रश्नामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न हा डिस्कस करणार आहोत. टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला माहिती असेल की कुठलाही इंटरव्ह्यू असो, मग तो आय-टीतला असो, नॉन आय-टीतला असो, इंजिनिअरिंग किंवा मार्केटिंग, कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जेव्हा आज जाऊन इंटरव्ह्यू पॅनल समोर बसता, तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो, टेल मी अबाउट युअर सेल्फ. काय आहे याचं उत्तर? आता ह्याचं उत्तर काय आहे याच्याकडे आपण नंतर येऊ. सर्वात आधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू की हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय, काय उद्दिष्ट आहे. कारण कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा हा पहिला प्रश्न येऊन एखाद्या व्यक्तीला धडकतो, तेव्हा डोक्यात विचार चालू होतात की आता सांगू काय, किंवा बाहेर बसल्या बसल्या आपण हे असा विचार करत असतो की आत गेल्यावर मला हा प्रश्न विचारला तर मी काय सांगेन. मग त्याची जुळवाजुळव झालेली असते. मग कोणी उत्तर देतं की माझं नाव हे आहे, माझं हे गाव आहे किंवा माझं हे शहर आहे, माझी एक छोटी फॅमिली आहे, माझ्या फॅमिलीमध्ये हे लोक आहेत आणि हे लोक हे करतात आणि झालं. ह्या प्रश्नामागचं कारण काय? कारण हे आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर बसलेले आहात, तेव्हा ती व्यक्ती, तो इंटरव्ह्यूअर तुम्हाला पहिले नॉर्मल करायचा प्रयत्न करतो. ज्याला इंग्लिशमध्ये आईस क्रॅक असं म्हटलं जातं. म्हणजे काय, की आता बघा मी आत गेलोय, इंटरव्ह्यू पहिलाच आहे आयुष्यातला. मी समोर बसलो, माझं ब्लड प्रेशर वाढलं असेल, मला भीती वाटत असेल, पण समोरची व्यक्ती मला शांत करायचा प्रयत्न करते, मला बोलकं करायचा प्रयत्न करते. त्यावेळेला मी शांतपणे जेव्हा उत्तर द्यायला सुरुवात करतो, माझं मलाच छान वाटतं. मी शांत होतो आणि तिथून पुढे माझा इंटरव्ह्यूचा प्रवास हा सुखकर होतो. आणि ह्याच कारणासाठी टेल मी अबाउट युअर सेल्फ याची नीट तयारी करणं हे खूप गरजेचं आहे. मग ह्याला उत्तर द्यायचं तरी काय? खरं सांगू का? ह्याचं असं स्पेसिफिक उत्तर नाहीये, की हे उत्तर दिलं की चला पास. नाही, नाही. मग द्यायचं कसं? प्रयत्न करून बघूया. आता मी पण अनेक इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. इंटरव्ह्यू घेताना मी विचारलं, टेल मी अबाउट युअर सेल्फ. समोरची व्यक्ती सुरू होते, माय सेल्फ एबीसी. माय सेल्फ. इंग्लिश भाषेमध्ये माय सेल्फ हा शब्द थोडासा ॲरोगंट आहे. त्यामुळे हा न वापरलेला बरा. खूप साधी सुरुवात करता येते. माय नेम इज. खूप सोपं आहे ना? आपण जे बेसिक इंग्लिश शिकलोय ना, तेच फक्त वापरायचं. उगाच क्लासिकल इंग्लिश, स्लँग्स याच्यामध्ये अजिबात न गेलेलं बरं. मग उत्तराची सुरुवात कशी करावी? अ, सगळ्यात आधी ग्रीटिंग हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. ग्रीटिंग म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग काहीही, पण ते बोलणं गरजेचं आहे. ज्याने हे कळतं की तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे. मग तुम्ही सुरू होता, गुड मॉर्निंग, माय नेम इज अजय, फुल स्टॉप. प्रत्येक वाक्य हे एका वाक्यापासून दुसऱ्या वाक्यापर्यंत जाणारं असावं. पॉज घ्यायला शिकलं पाहिजे. पॉज कुठे घ्यायचा हे कळलं पाहिजे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे आणि ह्याचा सराव सर्वात जास्त गरजेचा आहे. आता ह्या प्रश्नातनं इंटरव्ह्यूला कळतं काय? इंटरव्ह्यूअरला कळतं की जो इंटरव्ह्यू देतोय त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे. तो खूप घाबरलाय का? त्याची नीट तयारी नाहीये का? किंवा तयारी आहे का? त्याचबरोबर महत्वाची गोष्ट कळते ती म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हा फार वेगळ्या अर्थाने घेतला गेलेला प्रश्न आहे. कम्युनिकेशन म्हणजे मला फार छान इंग्लिशमध्ये बोलता आलं की माझं कम्युनिकेशन खूप भारी आणि मला इंग्लिश बोलता नाही आलं तर माझं कम्युनिकेशन वीक. नाही, नाही, असं नाहीये. हां, मी असं नाही म्हणत, की तुम्हाला इंग्लिश नाही आलं तरी चालेल. नाही, नाही, नाही. ते यायलाच पाहिजे. त्याचा सराव हा व्हायलाच पाहिजे. पण फार क्लासिकल बोलायची खरंच गरज आहे का? तर नाहीये. एक कॉन्सेप्ट आहे इंग्लिशमध्ये ज्याला आम्ही म्हणतो न्यूट्रलाइज. ते न्यूट्रलाइज तुम्हाला बोलता यायला पाहिजे. न्यूट्रल ॲक्सेंट ज्याला म्हटलं जातं ना, ते जमायला पाहिजे. म्हणजे माझा प्रत्येक शब्द अन् शब्द हा समोरच्या व्यक्तीला कळाला, तर ते माझं न्यूट्रल ॲक्सेंट झालं. अदरवाईज कॉम्प्लिकेटेड आहे, असं म्हटलं जातं. सुरुवात कशी करावी? माय नेम इज अजय. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. म्हणजे काय? मी आता हे सांगितलं, माझं नाव काय आहे आणि मी कुठला आहे. ओके. नंतरची ओळख किंवा नंतरचा जो विषय येतो तो तुमच्याबद्दल आला पाहिजे. म्हणजे तुमचं शिक्षण काय आहे, तुम्ही काय शिकला आहात, किंवा हे शिकत असताना तुम्ही काय अचीव केलेलं आहे वगैरे वगैरे. उदाहरणार्थ, माय नेम इज अजय, आय एम फ्रॉम पुणे. और माय नेम इज अजय,
born and brought up in Pune, completed my graduation this year with distinction. I have been nominated or I have been awarded as a student of the year. फॉर एक्झाम्पल, ह्याच्यातून काय कळालं? तुमच्या क्वालिटीज कळाल्या. ओके, आणि मग राहतो विषय तुमच्या बॅकग्राऊंड बद्दलचा. फॉर एक्झाम्पल, I have been nominated as a student of the year. I have a small family back in town comprising of my father, mother, a younger sister. We all are staying under the same roof. खूप साधं, खूप सिंपल. ह्याच्यातून काय गोष्टी कळाल्या? तुमचं नाव, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही कशा पद्धतीने सांगताय, कुठे पॉज घेताय, तुमची बॅकग्राऊंड काय आहे, बस झालं. आता ह्याच्यामध्ये होणाऱ्या काही चुका बघूयात. काही काही लोक सांगायला सुरुवात करतात, माय नेम इज सो अँड सो, आय एम फ्रॉम सो अँड सो एरिया, आय हॅव दिस पर्टिक्युलर फॅमिली, माय फादर इज अ फार्मर और माय फादर इज अ वर्कर, माय मदर इज ऑल्सो वर्किंग और माय मदर इज अ हाऊसवाईफ. इथपर्यंत सगळं बरं होतं. आता पुढे बघा, I have a very strong point. I'm very much hardworking person. हार्डवर्किंग? हार्डवर्किंग आहे हे कळलं कसं? म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही आजपर्यंत कुठेही काम नाही केलेलं, मग तुम्ही हार्डवर्कर कसे काय झालात? का नाही? आम्ही खूप अभ्यास केला, मला 80% पडले, 90% पडले, मला काय काय विषयात तर 100% पडले, म्हणजे मी हार्डवर्कर झालो. नाही नाही नाही, ही चूक आहे. कारण असं आहे की तुम्ही अभ्यास करणं अपेक्षितच होतं. आता तुम्ही हार्डवर्क करून अभ्यास केलात, हेच जर तुम्ही वर्षभर ठरवून नियमित अभ्यास केला असता तर कदाचित हार्डवर्क करायची गरजच पडली नसती. याचा अर्थ तुम्ही हार्डवर्क केलं नाही असं नाही, पण हार्डवर्क या सदराखाली हे येत नाही, फार कमी येऊ शकतं, किंवा हे फार काही लॉजिकल नाही. दुसरा मुद्दा, आय हॅव अ वीकनेस. कोणी विचारला? उगाचच कशाला सांगताय? आय हॅव अ वीकनेस दॅट आय एम वीक इन माय कम्युनिकेशन. हे सांगायचीच गरज नाही. इथपर्यंत येईपर्यंत जर तुम्ही नीट बोललात नसाल तर तुमचा वीकनेस आहे हे लगेच लक्षात आलेलं असतं. त्यामुळे हे सांगायची गरज नाही. किंवा आय एम व्हेरी गुड इन माय कम्युनिकेशन, हे जेव्हा तुम्ही स्ट्रॉंगली सांगता तेव्हा आत्तापर्यंत जर तुम्ही कॉन्फिडेंटली बोलला असाल तर हे सुद्धा सांगायची गरज नाही. मुद्दा इथे आहे की कोणत्याही परिस्थितीत तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स किंवा तुमचे वीकनेसेस हे जोपर्यंत विचारले जात नाहीत तोपर्यंत न बोललेलं बरं. मग एखाद्या फ्रेशरचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय असू शकतात? आहेत ना. आय एम व्हेरी गुड विथ जावा. विचार करा, तुमचा जावासाठी इंटरव्ह्यू चालू आहे किंवा तुमचा डेटाबेससाठी इंटरव्ह्यू चालू आहे आणि तुमचा स्ट्रॉंग पॉइंट आहे आय एम व्हेरी गुड विथ डेटाबेस और आय एम व्हेरी गुड विथ जावा. हे तुम्हाला सिद्ध करता येईल. त्यामुळे कुठलाही मुद्दा जेव्हा आपण बोलतो त्याच्या मागे ही भावना असायला पाहिजे की हे मला सिद्ध करता यायला पाहिजे. म्हणजे आय एम व्हेरी गुड विथ जावा, बरं मग फिबोनाकी सिरीज लिहून दाखव, ते येत नाही लिहिता, मग कसा काय तो स्ट्रॉंग पॉईंट झाला? किंवा आय एम व्हेरी गुड विथ जावा, आता तुम्हाला कुठलाही कोड सांगितला तरी तुम्ही लिहू शकताय, डिबग करू शकताय, प्रूव्ड, तुमचं काम झालं. वीकनेस, एखाद्याचा वीकनेस काय असू शकतो? मग हा प्रश्न पडतो की मला जर समोरून विचारलं की तुमचा वीकनेस काय आहे, तुम्ही सांगू शकता माझा वीकनेस हा आहे की मला बऱ्याचशा कोडिंग मधल्या गोष्टी किंवा काही काही गोष्टी ह्या समजून घेताना थोडासा वेळ लागतो, पण मी खूप मेहनत करून त्या समजून घेऊ शकतो. काय फरक वाटला? काय कळलं ह्याच्यातून? याच्यातून हे कळलं की तुम्हाला तुमचा वीकनेस माहित आहे, पण त्याचबरोबर तुमच्याकडे एक प्लॅन आहे त्या वीकनेसशी भांडायचा किंवा तो वीकनेस ओव्हरकम करायचा, आणि हेच जास्त इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, प्रत्येकाकडे वीकनेस आहेत. असं कोणीच नाही की ज्याच्याकडे वीकनेस नाही, पण वीकनेस आहे आणि त्याचा प्लॅन पण आहे, असेच लोक फक्त सक्सेसफुल होऊ शकतात. हा फरक लक्षात घ्या. त्यामुळे आपण परत एकदा या प्रश्नाला रिव्हिजिट करूयात आणि मी तुम्हाला एक सॅम्पल उत्तर देतो, याच्यावरनं तुम्ही तुमचं उत्तर ठरवा आणि प्रॅक्टिस करा. सो क्वेश्चन इज, टेल मी अबाउट युअर सेल्फ. गुड मॉर्निंग, माय नेम इज अजय. I've graduated in computer science in 2025 with distinction. I have a small family back in Pune, which includes my father, mother, and my younger sister. I have been working for this particular interview since long, and I'm quite confident that I will be able to crack this. I am prepared. Thank you very much for asking this question. अतिशय सोपं, अतिशय सरळ आणि अतिशय चांगल्या शब्दामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो.
तुम्ही देऊ शकता. लक्षात ठेवा, हा प्रश्न तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं इनिशियल कम्युनिकेशन आणि तुमचा नर्वसनेस आणि प्रेशर कमी करण्यासाठी विचारला जातो. यामध्ये दुसरा कोणताही स्वार्थ नसतो किंवा यामध्ये दुसरं कुठलंही कारण नसतं. त्यामुळे ह्याच्याबद्दल फार तयारी करण्यापेक्षा जे तुम्हाला माहीत आहे, जे तुम्ही आहात, ते बोलायची प्रॅक्टिस करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. थँक यू. अशाच आणि असेच अनेक प्रश्न आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. थँक यू फॉर लिसनिंग. हॅव अ ग्रेट डे. बाय.